नमस्कार मित्रांनो. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो असताना आपल्या विहिरीतला मोटरचा पाईपमधून पाणी लीक होत असल्याचं समजलं आणि बाबांनी पण सांगितलं की पाणी वरती जास्त मोटर फेकत नाही. तर आम्ही तसंच रात्रीच्या रात्री 9 वाजले होते. विहिरीत जाऊन पाहिलं तर काही पाण्याचा सुगावा लागला नाही. मग आम्ही थोडी मोटर वरती खेचून पाहिलं तर पाण्यात मोटरमधून खूप पाणी बाहेर निघत होतं. जोर लगा की हैया करत, करत, करत मोटर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण काय मोटर काय बाहेर येत नव्हती. मग डोंबाराच्या खेळाप्रमाणे भाऊजी पण स्टंट करत खाली उतरत होते की आता मोटर विहिरीत जाऊन काढल्याशिवाय पर्याय नाही. एवढ्या रात्री विहिरीत उतरून डेअरिंग करणं म्हणजे बापरे. एवढ्या काळोखात आणि रात्री विहिरीत उतरून अशी कामं करायची डेअरिंग म्हणजे गावातल्या लोकांमध्येच आहे. या भल्या मोठ्या येणाकोंडाला बाहेर काढण्यासाठी 4 हत्तीचं बळ तरी लागतंच. मशीन काढल्यानंतर भाऊजींनी त्याला चेक करून बघितलं पण काही प्रॉब्लेम एवढा एक्झॅक्टली समजत नव्हता. घरी कधी जातो आणि कधी जेवतो असं झालं होतं. भुका पण खूप लागल्या होत्या अक्षरशः. मग मी पण थोडा डोंबाराचा स्टंट करण्यासाठी विहिरीवरती चढलो. पुन्हा एकदा मशीन ऑन करून एक्झॅक्टली पाणी कुठून लीक होण्याचं आम्ही ठरवलं आणि ते बघितल्याच्या नंतर ठरवलं की आता मोटरला वरती काढूनच दुरुस्त केलं पाहिजे. अर्धा तास हातामध्ये रस्सी पकडून अंटूबाईचे हात अगदी लाल झाले होते. आता सगळ्यांनी एकसाथ जोर लावून मोटर वरती काढायचं असं ठरवलं. रश्श्या बिश्यानं एकदम गाठ व्यवस्थित मारून त्या काळ्या कुट्टा अंधारात भला मोठा ॲनाकोंडाला वरती घ्यायचा म्हणजे 7-8 जण तरी लागणार होते. सगळ्यांनी जोर लावून मशीन ओढण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः रस्सीने तिला चारी बाजूने ओढून वरती काढत होतो. थोडी वरती आली आणि मग शेवटी तिला खेचून बाहेर काढलं. मशीनची चिखलानी झालेली अवस्था बघितली तर पूर्ण चिखलाने भरून गेली होती आणि मग तिला सगळ्यात चारी बाजूनी तिला सगळं खोलून वगैरे तिला गरम करून तिचा तुटलेला पाईप बाहेर काढला. मग तिला खोलल्यानंतर समजलं तर बापरे, एवढा मोठा त्याच्यामध्ये खड्डा पडला होता आणि एवढा पाईप खराब झाला होता. आता याला चांगलीच भाऊजींनी टॅपलॉन टेप गुंडाळली म्हणजे पाणी कुठून लीक होण्याचा प्रश्नच नाही. पण एवढा मोठा भंगार पॅक करताना मस्तपैकी पाईपला गरम केलं चारी बाजूने एकदम कापसासारखा मऊ झाल्याच्या नंतरला त्याला आतमध्ये पाईपामध्ये आम्ही ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तरी पण जात होता म्हणून आणखी एकदा भाऊजींनी त्याला मस्तपैकी गरम केलं आणि तिला लाकडाच्या ठोकळ्यामध्ये थोडा त्याचं तोंड मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि फायनली मशीन फिट केली. चारी बाजूने तिला चकाचक पुसून वगैरे तिला सुखरूपपणे विहिरीमध्ये सोडलं.